तू खोल खोल रामंदी गुन 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 बासरी झुंझुमुंज पाट नवी तवाली आसरी साजिरी गोजिरी सपनातली परी साजिरी गोजिरी सपनातली परी भेटणार कधी नवर देवा नवरी भेटणार कधी नवर देवा नवरी भेटणार कधी नवर देवा नवरी भेटणार कधी नवर देवा नवरी. ज्यांच्यासाठी आपण खूप वेळ थांबलो होतो त्यांना स्टेजवरती येण्याची विनंती करणार आहे. क्षितिज दाते, मी थांबलेले खरंच. अरे काय विश्वास नाही बसत तुमचं, खरंच यायचंय तुम्हाला. इतका जोरदार टाळा झाला पाहिजे. क्षितिज दाते, प्रियदर्शनी इंदोरकर, रमेश परदेशी सर आणि संदीप पाठक सर, एकदा जोरदार टाळा सोबत. अजून काही कलाकार या चित्रपटाचे आहेत ज्यांना आपण खूप मिस करतोय, पण मला असं वाटतं इंटरव्ह्यूच्या माध्यमातून ते सगळ्यांना भेटणारच आहेत. पण आता सगळ्यात आधी मला प्रियदर्शनी तुला विचारायचं आहे की साधारण गेल्या काही दिवसांमध्ये तुला इतक्या लोकांनी हा प्रश्न विचारलाय की कसा बाबा तुला मुलगा पाहिजे, तर काय म्हणणं आहे तुझं याच्यावरती? आई ग परत नाही, मी विचारत नाहीये, मला हे विचारायचं की हा जो नॅशनल इंटरेस्ट मुलगा झालेला आहे साधारण, त्याच्याबद्दल तुझं काय म्हणणं? याचं कारण राम आणि विनोद आहेत. कारण त्यांनी मला अशा भूमिकेत टाकले जिथे मला ठरवायचं की मला शेतकऱ्याशी लग्न करायचं का नाही. त्याच्यामुळे हा विषय उत्पन्न झालाय. आणि मग जर नाही करायचं तर मग कोणाशी करायचं, मग कसा नवरा हवा, आणि हे सगळे मुद्दे तयार झाले. पण याची इतकी उत्तरं मी देऊन झालीत की आता मलाच माहित नाही की नेमकं माझं उत्तर काय, आणि त्या सगळ्या इंटरव्ह्यूज मध्ये हे सगळ्यांना सापडेल. फिल्मबद्दल बोलायचं झालं तर टीझर मध्ये अंदाज आलाय की मी काय भूमिका करते, ट्रेलर मध्ये अजून थोडं कळेल माझ्या भूमिकेबद्दल, आणि फिल्म मध्ये माझं उत्तर कळेल. एक मैत्रीण म्हणून जो तुम्हाला प्राधान्य दिलंय सत्ता विचारण्यासाठी, त्यासाठी थँक्यू. बाकी खरं उत्तर आपण नंतर व्हॉट्सअपवर डिस्कस करू, त्याबद्दल काही प्रॉब्लेम नाहीच आहे. क्षितिज, मला तुला विचारायचंय की मी कुठेतरी बघितलं की तू सांगत होतास की तू शेती ऍक्च्युली जेव्हा केलीस या चित्रपटाच्या माध्यमातून शूट करताना, तेव्हा तुला करायचं कामही करायचं होतं आणि ऍट द सेम टाइम तुला अभिनय सुद्धा करायचा होता. मला हे विचारायचंय की ह्याच्या आधी एक प्रॉपर शेतीचा अनुभव किंवा काम करण्याचा अनुभव तुला होता? मला वाईटच वाटतं या गोष्टीचं की दुर्दैवाने मी एकटा असेन या क्रू मध्ये ज्याच्या वाटेला कधी शेती आलेली नाही. म्हणजे हे सांगताना मला लाज नाही वाटत, पण वाईट वाटतं, कारण तो माझ्या हातातला भाग नव्हता, जडणघडणीचा भाग आहे. पण शेतीविषयी कायम प्रेम आणि उत्सुकता बाळगलेली असल्यामुळे अनेक गोष्टी माहिती आहेत, होत्या, वाचलेल्या होत्या, अजूनही वाचतो, जाणून घेतो. आणि या निमित्ताने ते करायला मिळालं. म्हणजे ऍक्टर असण्याचं सगळ्यात मोठं पर्क हेच आहे की आपण जे नाही आहोत ते आयुष्य आपल्याला थोड्या काळापुरतं जगून बघता येतं. जसं मुळशी पॅटर्न आहे, एक वेगळंच विश्व काहीतरी, धर्मवीर सारखा सिनेमा, तसं आता नवरदेव बीएससी अग्रीच्या निमित्ताने जाणकारांच्या हाताखाली शेतीतलं काम करायला मिळालं, फवारणी करायला मिळाली, पेरणी करायला मिळाली, इतर बैलगाडी चालवायला मिळाली, इतर अनेक गोष्टी, औत चालवायला मिळाला, आणि अशा खूप गोष्टी. आणि शक्य तसं आधीपासून ते करायचा प्रयत्न करून मग फायनली शूट करत होतो आम्ही. पण आनंद आहे की ते स्क्रीनवर तरी चांगलं वाटतं बघताना. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की पॅशनेट लोकांबरोबर काम करणं याच्यासारखं दुसरं सुख नसतं, खरं आहे. आणि राम आणि विनोद म्हणजे आपण सगळेच नाटक करणारे, सिनेमा करणारे हे स्टोरी टेलर असतो, पण आपण कुठली तरी परकी गोष्ट सांगणं हे वेगळं असतं आणि आपण आपली गोष्ट सांगणं हे वेगळं असतं. आता हे दोघे विवाहित आहेत, उत्तम, तो भाग आला, पण त्यांनी हे प्रश्न त्यांच्या भोवतालाच पाहिलेत. ते त्या मातीतनं आलेत, शेती करून आलेत, आता कलाक्षेत्रात आहेत, पण त्यांच्याकडून शेतीविषयक सिनेमात नायकाची भूमिका करणं हे खूप समृद्ध करणारी गोष्ट आहे माझ्यासाठी. जेव्हा टीझर मध्ये असं म्हटलं जातं की तू एक्सपेरिमेंट करणारा शेतकरी आहेस, तू अनेक नवीन नवीन गोष्टी तुझ्या करू पाहतोयस, या चित्रपटाच्या शूटिंगच्या माध्यमातून शेतीमध्ये काय काय नवीन एक्सपेरिमेंट असतात याच्याबद्दल पण थोडा अंदाज आला? हो, 100% की काय विषय, राम एकतर तेच त्याने असं मोघम चित्रपट नाही बनवलेला, हा, आणि बरं मिलिंद सर पण असल्यामुळे या सिनेमाचा भाग, ते स्वतः शेतीतले जाणकार असल्यामुळे, शेतकरी असल्यामुळे असे अनुत्तरित प्रश्न नाही आहेत. मला सिनेमा वाचताना जे प्रश्न एक शेतकरी नसता पडत होते वाचता वाचता, त्याची उत्तर मला पुढच्या पानांमध्ये मिळत होती.
त्यामुळे जेव्हा राम म्हणतो प्रयोगशील शेती किंवा आधुनिक शेती किंवा शाश्वत शेती, तेव्हा त्याचा नेमका अर्थ काय, ते काय करायचा प्रयत्न आहे, त्या पात्राच्या तोंडीच येतं आणि ते पात्रच ते करत जात. त्यामुळे खरोखरच शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी त्याला काहीतरी वाटलंय आणि त्याचं त्यांनी उत्तरही देण्याचा प्रयत्न या सिनेमात केला. म्हणजे फक्तच प्रश्न मांडलेले नाहीत, फक्त गाऱ्हाणं गायलेलं नाही, तर त्याच्यावर उत्तरही द्यायचा प्रयत्न केला आणि म्हणूनच एंटरटेनिंग आणि खूप सकारात्मक सिनेमा झालेला आहे हा. रमेश सर, तुमच्याकडे यायचंय मला. मलाही विचारायचंय की चित्रपटामध्ये मनोरंजन मूल्य तर अर्थातच असतं, कारण आपण जाऊन थिएटरमध्ये तो बघतो, पण त्यासोबतच या चित्रपटामध्ये जसा एक इनडिरेक्टली बोध देण्याचा प्रयत्न केलाय, काहीतरी रियालिटी लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय. किती महत्वाचं वाटतंय का चित्रपटात ह्या गोष्टींचा अंतर्भाव सुद्धा असतो? झालंय खरं याच्याविषयी सगळं बोलून, कारण प्रबोधन चित्रपट, राम आत्ता म्हणालच की आरसा दाखवणं सत्याचा, पण त्याचबरोबर एंटरटेनमेंट पण सांभाळली गेली पाहिजे, असं हे सगळं बोलून झालंय. आणि मला आता आनंद वाटतोय की मी सोडून एवढे सगळे आता वेगळे बोलतायत. नाही तर काय, रोज प्रमोशनला मी जातो ना तर मीच बोलत असतो. नाही जास्त बोलत असतो, म्हणजे हे बोलत नाहीत म्हणून बोलत असतो. माझ्या रोलच्या हिशोबाने जरा जास्तच बोललोय. पण काही असो, मला आज इथं उभं राहून हे म्हणताना अतिशय आनंद आणि अभिमान अशासाठी वाटतोय की हे दोन जे ग्रस्त आहेत, हा राम आणि हा विनोद, हे माझ्या घरातली लोक आहेत आणि गेली 12 ते 15 वर्ष ती सोबत आहेत. काही काळ त्यातले त्यांनी प्रवीणला असिस्ट केलंय आणि एका मर्यादेनंतर प्रवीणनी त्यांना सांगितलं की परत आता तुम्ही इथं असिस्टंट म्हणून यायचं नाही, मी तुम्हाला घेणार नाही, कारण इथून पुढे तुम्ही तुमचा चित्रपट करायचा. आणि आज तो नाहीये, पण मी त्याच्या बिहाफ मध्ये सांगतो की त्यालाही यांचा प्रचंड अभिमान आहे. खूप गंभीर असलेला विषय, जसं आता हे सगळेच बोलले तसं आहे, पण इतक्या साध्या पद्धतीनं मांडण्याचा प्रयत्न मला नाही वाटत अजून कोणी केलाय. नाहीतर काय होतं माहितीये का, आपली एक टेंडन्सी काय झाली, ह्युमन टेंडन्सी, एक तर 300 रुपयाचं तिकीट काढा, परत तिथं जा, ते दुःख घ्या, आईच्या गावात त्याच्या आता अवघड सगळे, आपलं आयुष्य इतकं अवघड आहे का, इतके कॉम्प्लिकेशन सगळे करायचे आणि डोकं खाजवत खाजवत घरी यायचं. तर हे सगळं आहे ना, हे सगळे यांनी टाळले. म्हणजे तू आता जसं मला प्रश्न विचारलास ना, प्रबोधन आणि हे, तर एंटरटेनमेंट आणि प्रबोधन ह्या दोन्ही गोष्टी कशा सिमिलर जातील हे आता रामनी त्याच्यात प्रकर्षाने पाहिली. दिग्दर्शनाची पहिलीही वेळ असली तरी तुम्ही स्क्रीनवरती त्याचं आता काम बघू शकता, फ्रेमिंग बिमिंग. मला टेक्निकल काही कळत नाही, कारण दिलेली वाक्य बोलणं एवढंच आपलं काम असतं फक्त. आता तेवढं नको होय, म्हणजे एवढं करायला लागतं कलाकार म्हणून. माझं शेतीशी खूप चांगला संबंध आहे, कारण आम्ही मुळशी तालुक्यातले, अतुल बसलाय समोर, कुठले माझ्या गावाला येतो, शेजारचं घर आहे आमचं त्याचं. सो आम्ही ह्या थोड्याफार फरकाने हे प्रॉब्लेम बघितलेत, पण जास्त प्रॉब्लेम यांनी बघितलेत. आणि खरं सांगतो, दुर्दैव आहे आपलं, दाते बोलतो थोडं, दुर्दैव आहे आपलं, फक्त महाराष्ट्राचं नव्हे तर भारतात आता दुर्दैव आहे की शेती करणारा शेतकरी हा आपल्याला नवरा म्हणून नको असतो, पण त्याची असलेली जमीन ही आपल्याला प्रॉपर्टी म्हणून चालते. म्हणजे त्याला विचारायचं किती एकर जमीन आहे, अरे वा वा वा, तुमची 15 एकर आहे का, 20 एकर आहे का, प्रॉपर्टी म्हणून चालेल. आणि ज्या वेळेला तो सांगतो हा ती 100 एकर आहे, 50 एकर आहे, पण त्याच्यात आम्ही शेती करतो, त्याच क्षणी त्याला नाही म्हणतात. थोडा हा अप्रोच आणि हा ऍटिट्यूड मला वाटतंय नवरदेव BSc ऍग्री हा सिनेमा 100% बदलेल. आणि मुली विचार करायला लागतील की आपण शेतकऱ्याशी लग्न केलं तर मला नाही वाटत काय हरकत आहे, कारण जगातला सर्वात स्ट्रॉंग माणूस हा शेतकरी आहे, सगळ्यात डेअरिंग बाज माणूस हा शेतकरी आहे. डेअरिंग बघा भावांनो, डेअरिंग काय असते माहित नसतं की पेरलेलं बियाणं खरं आहे का खोटं आहे, माहित नसतं उगून येईल का नाही, पाऊस पडला तर वाहून जाणार, पाऊस नाही पडला तर सुकून जाणार, आलं तर भाव मिळणार नाही, बरं आलं नेलं सगळं गेलं तर फेकून द्यायची वेळ येते. पण एवढं सगळं असतानाही जो डेअरिंग करून ते करतो तो शेतकरी आहे.
त्यामुळे आपल्याकडे शेतकरी हा ब्रँड झाला पाहिजे, लक्षात ठेवा. आणि ज्या वेळेला रामने म्हटल्याप्रमाणे आपण थोडं शेतकऱ्याकडे सहानुभूतीपेक्षा अभिमानाने जेव्हा बघू ना, तेव्हा हे चित्र नक्की बदलेल. धन्यवाद. त्याच्यामुळे काळा सणांसाठी खूपच कमाल. संदीप सर, तुम्हाला विचारायचंय, थोडंसं तुमच्या पात्राविषयी जाणून घ्यायचंय, कारण टीजर मध्ये एक काहीतरी मजा वाटते, एक काहीतरी वेगळी लकब आहे जी तुम्ही पकडलेली आहे. काय आहे ते एक्झॅक्टली? सगळ्यांना नमस्कार. तुझ्या प्रश्नाचं पहिल्यांदा उत्तर देतो. या सिनेमामध्ये मी खूप मोठ्या भूमिकेत आहे. म्हणजे सुरुवातीपासून जे स्क्रीनवर दिसतोय ते टायटल येईपर्यंत मीच आहे सिनेमावर. त्याच्यामुळे शक्यतो हा सिनेमा बघताना पॉपकॉर्न खाऊ नका, कारण तो खाली पडला ते उचलायला जाण्याच्या हा विनोदाचा भाग आहे. विनोद, हा सिनेमा मी कुणामुळे केलाय तर ह्या माणसामुळे. ह्यांनी एवढे फोन केले मला, संदीप दादा करणार एक सीन आहे. अरे म्हणलं यार राहू दे ना विनोद यार, आता काय म्हणजे आता एक सीन साठी कुठे मला बोलवतोय, नवीन कुठला तरी ऍक्टर घे, त्याला त्याचा फायदा होईल. नाही नाही. आणि त्यांनी मग एक माझ्यावर एक लिंबू फिरवलं की निर्माते जे आहेत ना त्या सरांना त्यांचं असं म्हणणं आहे की या सिनेमामध्ये काही कुठलाही रोल काहीतरी काढा, पण आम्हाला संदीप पाठक पाहिजे, कारण ते माझे खूप फॅन वगैरे असं सगळं. म्हणून मी म्हणलं की बरं, मी म्हणलं आता वेगवेगळ्या टॅक्टिक्स आहेत ना सिनेमा सोडायच्या, तर मग ते फारच फोन करायला लागला. मी म्हणलं थोडे पैसे वाढवून सांगूया, मग नाही म्हणते. तर ते थोडे पैसे वाढवून सांगितल्यावर ते म्हणले की सर म्हणले की किती पैसे घेऊ द्या, तो माणूस मला पाहिजे. तर विनोद आपला भूमिका माझी, तर या चित्रपटामध्ये मी एक अत्यंत छोटीशी भूमिका करतोय, परंतु छोटीशी भूमिका ही प्रेक्षकांसाठी आहे, पण माझ्यासाठी ती महत्वाची भूमिका आहे. त्याचं कारण असं आहे की तिथे एक एजंट येतो, मॅरेज ब्युरो वगैरे वगैरे, आणि तो त्याचं महत्व पटवून देतो की कसं तुमच्या मुलाचं लग्न होणं गरजेचं आहे वगैरे वगैरे. आणि त्याच्यामध्ये एक खूप महत्वाचं तो सांगून जातो, जे मला परफॉर्म करताना खूप महत्वाचं वाटलं होतं. की तो मकरंदला म्हणतो त्याच्या वडिलाला की अहो मुलींची संख्या कमी होत चाललेली आणि आम्हाला दुसऱ्या राज्यात जावं लागतं, मुली शोधून शोधून आणाव्या लागतात, आणि त्याच्या वडिलांना सांगावं लागतं की नाही तुम्हाला एवढे पैसे मिळतील, असं मिळेल तसं मिळेल. तर मला ते परफॉर्म करताना वेगळा, म्हणजे रिअल लाईफ आणि रिअल लाईफ वेगळा आनंद असा होत होता की मला मुलगी आहे. म्हणजे संदीप पाठक म्हणून मला एक आनंद होत होता की मला मुलगी. आणि मला त्या दिवशी असं वाटलं की ज्यांना ज्यांना मुली आहेत त्यांनी आता तोऱ्यात बसायचं आहे, आणि ज्यांना ज्यांना मुलं आहेत त्यांनी आता थोडी नमती भूमिका घ्यावी लागणार आहे, आणि पैसे सुद्धा तयार ठेवा, सोनं फिनं सगळं तयार ठेवा. तर ह्याच्यामध्ये विनोदी अंगाने, जसं मगाशी रमेश परदेशी म्हणाला पटकन पिट्या येतं, म्हणूनच म्हणलं रमेश परदेशी सर मगाशी रमेश जसं म्हणाला की प्रबोधन, तर मला असं वाटतं की हा एक महत्वाचा सिनेमा ठरणार आहे, मनोरंजन आणि प्रबोधन. कारण आपल्याकडे कसं आहे, डायरेक्ट कारल्याचा ज्यूस दिला तर तो फार खपत नाही, पण काजू कतली मधून जर विटॅमिन दिलं तर मग काजू कतली किलोनी जाते. तर मला असं वाटतं की हा सिनेमा हा काजू कतली, त्याच्यामधून प्रोटीन, विटॅमिन, जे मिनरल जे काही द्यायचे ते तुम्ही त्या छान गोळीबार परफॉर्मन्स, गोळीबार विषय, लिखाण यातून दिलेले. आणि आता 40-50 सिनेमानंतर माझं असं आहे की आता कशाला पण नवीन लेखक, नवीन दिग्दर्शक, त्यांची पहिलं बाळ जेव्हा त्यांचं असतं, पहिलं प्रोजेक्ट, तर तेव्हा असं वाटतं की नाही ह्याचा भाग आपण झालं पाहिजे. कारण निर्माते तुमच्या एक सुखावं व्हावं म्हणून. प्रवीण तरडे जेव्हा फिल्म करत होता देऊळ बंद, तेव्हा प्रवीणने मला फोन केला होता की पाटक्या मी फिल्म करतोय आणि करशील का, 2 सीन आहेत. म्हणलं तुझी पहिली फिल्म आहे, मी करणार. देऊळ बंद हिट झाली सर. डबल सीट, समीर विदोषची पहिली सीन, 2च सीन आहेत माझे, तर फिल्म हिट झाली सर. त्याच्यानंतर अजून एक सिनेमा श्वास, संदीप सावंत, त्यांचा पहिला सिनेमा,
माझा असाच छोटासाच रोल आहे, ती सुद्धा फिल्म. म्हणजे माझ्या छोट्या छोट्या भूमिका असलेले चित्रपट तुम्हाला सांगतो. श्वास, डबल सीट, देऊळ बंद, नटसम्राट. त्याच्यामुळे पर्सेंटेजवर ठेवा. सो धन्यवाद. आणि मला खरंच नवीन दिग्दर्शक जे आहेत त्यांच्याकडून खूप शिकायला मिळतं. आणि यातूनही एक छोटीशी भूमिका, छोटासा परफॉर्मन्स आहे, पण काहीतरी सांगून जाणारी. तिकडनं खऱ्या अर्थानं सिनेमा टेक ऑफ होतो. नाहीतर तो सीन नसता तर काही नाही. सो धन्यवाद, मला या सिनेमाचा भाग होता आला. आणि हो, आणि क्षितिज तुझ्या बरोबर स्क्रीन शेअर करता आला, मला खूप छान वाटलं. क्या बात आहे. जोरदार टाळ्या संदीप सरांसाठी. लिहिले हे गाणं फक्त लिरिक्स नाहीये, माझं लिटरली आयुष्य आहे. म्हणजे ते त्यातली एक लाईन आहे की उन्हातानात थंडी वाऱ्यात मातीमध्ये खपतो, अर्ध्या रात्री मोटर चालू करायला जीव जातो आमचा. लिटरली जीव जातो आमचा. एकतर ते 8 तासाचं लोड शेडिंग. आणि आमच्या गावात एक नदी, एक 3 किलोमीटर लांब नदी. 2 मोटर असतात. एक मोटर असते नदीवर, एक मोटर असते विहिरीवर. लाईट नसते. रात्री 2-2:30 वाजता कधी पण लाईट येते. लाईट आली चला मोटर चालू करू, उसाला पाणी द्यायचं, एक वाईट काय पिकाय त्याला पाणी द्यायचंय. मोटर चालू करायला जायचं नदीवर. जर कोणी भाव असेल तर त्याला विहिरीवर थांबवायचं मोटर चालू करायला. नदीवरची मोटर चालू करून माघारी लाईट जाते. रात्रीच्या 2-2:30 वाजता नदीकडे जाणारा रोड. आणि लिटरली असं विजू काटा असे साप बीप समोरून गेलेले मी पाहिले. आणि त्यामुळं हे फक्त गाणं नाही, हे माझं आयुष्य आहे. आणि महाराष्ट्रातल्या नाही, भारतातल्या प्रत्येक शेतकऱ्याचं आयुष्य. त्याच्यामुळं हे गाणं म्हणजे माझं लेकरूपण आहे आणि माझं लिटरली आयुष्य. तर हेच सांगेल. आणि सगळ्यात आधी रामदादांचं मी मनापासून आभार मानतो. कारण त्यांचं जे एकतरी त्यांचा आणि माझा जो रॅपर आहे इंडियातला फेवरेट, म्हणजे आमचा लिस्नर, एकाच रॅपरचा मी लिस्नर आहे. तर त्याच्यामुळे त्यांची वाईफ कनेक्ट झाली. मी त्यांना भेटलो होतो मुळशी पॅटर्नच्या टाइमला. मी एक रॅप घेऊन आलो आणि मी त्यांना ऐकवलं. त्यावेळेस रॅप, हार्डकोर हिप, रॅपच माहित नव्हता त्यावेळेस. काही पण गाणी व्हायरल नव्हती. आणि हार्डकोर हिपहॉप काय आहे हे प्रेझेंट करण्यासाठी त्यांनी खूप मोठं, एकतर मला हायर करायलाच गट्स लागला. म्हणजे जे काय माझं मागच्या वेळेस जे काय कॉन्ट्रोवर्सी झाली XYZ, मला हायर करायलाच गट्स लागतात. त्यांच्या गट्सचा पहिल्यांदा माझ्याकडनं सेल्यूट आहे. आणि त्याच्यामुळे त्यांना सेल्यूट आहे. आणि ऑब्विसली प्रोड्युसर सरांनी तर त्यांनी माझ्या पेनाला लगाम नाही लावली. ते पॉसिबल पण नाही. आणि त्यांनी लावली पण नाही. तरी पण 4 लाईन मी टाकल्या होत्या त्यात. प्रोड्युसर रामदादा म्हणले की अरे बाबा, प्रोड्युसर सरांचा पहिलाच आहे पिक्चर, कशाला वगैरे काहीतरी टाकलंय तू त्याच्यात. त्या व्हायरल झाल्या त्या एवढ्या भयंकर लाईन होत्या ना. ते म्हणले की विद्रोहली. मग मी सगळंच नागडे करून टाकलं. म्हणजे ऍक्च्युअल विद्रोहली सगळं. तर ठीक आहे, काही सीन नाही. ज्यावेळेस आपण ते पिक्चर रिलीज होईल, हिट होईल, ऑब्विसली अनकट व्हर्जन आपण अपलोड करून बघायचं. म्हणजे माहिती नाही, पुण्यात जन्माला आलेले हे आर्टिस्ट कलाकार, रिस्पेक्ट आहे सर, खूप जास्त रिस्पेक्ट आहे. कारण ऍक्च्युअली आर्टिस्ट म्हणजे ह्याच्या लाईन आहेत की छातीवरती हाता, डिरेक्शन तर आयच्या सॉलिड. आणि त्यातनं डीओपी सर कुठे गेले आमचे, काय शॉट घेतलं तुम्ही दादा. ऍप्रिशिएट तुमच्या सगळ्या क्रूला ऍप्रिशिएट यार. म्हणजे ऍक्च्युली त्या लिरिक्स म्हणजे मी स्वतः आता ते गाणं स्टुडिओत ऐकून लिहून ते मला बोर झालं. म्हणजे एवढ्या वेळा ऐकलंय, मिक्स मास्टर करताना, ते गाणं रेकॉर्ड करताना, लिहिताना, त्याला जन्म देण्यापासून प्रोसेस मध्ये मी स्वतः होतो. ज्यावेळेस तो व्हिडिओ आला आणि ज्या लोकांनी त्याच्यावरती, लोकांचा सोडा, स्वतः मी 50 ते 55 वेळा लूप वरती तो व्हिडिओ बघितलाय. ऑडिओचा तर सोडा, व्हिडिओ साठी खरंच सेल्यूट. हॅट्स ऑफ गाईज, हॅट्स ऑफ. भाई लोक हा राक्षस आहे आणि रावण म्हणतात मला. हा नाही रावण आहे हा. आणि हा मी काय सांगू, मी याचा फॅन आहे. मी खूप आधीपासून याचा फॅन आहे. याचं सल्तनत ऐकलंय, याचं किती नाही काय जाऊ दे, ते मरू दे, गणतीच नाही. इतकी रॅप केव्हा ऐकलेत ती मी आता परफॉर्म करू शकतो एवढ्या वेळ मी ऐकलेत. आणि भाईनी कौतुक केलं मला फार. काय मी घेत पण नाही ते कौतुक. कारण ह्या व्हिडिओच्या खालच्या जर कमेंट पाहिल्या तर फक्त आणि फक्त रॉक्सन दिले लोकांनी. आणि त्याच्याबद्दल एक कणही वाईट वाटत नाही, फक्त भारी वाटतं. कारण एवढं जेन्युइन लिरिक्स ऐकायला, एवढं जेन्युइन
आर्टवर्क ऐकायला लोक इतक्या डेडिकेशनने तुझ्यापाशी येतात आणि तुझ्याशी कमिटेड आहेत. हे तू कमवलेली लोक आहेत आणि प्रेक्षक सगळे खूप भारी आहेत. खूप भारी. सगळ्यांचे मी आभार मानतो. आपण सगळेजण वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल आर्यन्स एंटरटेनमेंट तर्फे आपल्या सगळ्यांचे आभार. थँक्यू सो मच सर आणि तुमचं खूप खूप अभिनंदन. फायनली आज आपण ट्रेलर लॉन्च करतोय. विषय वेगळा आहे याची तर चर्चा ऑफकोर्स आहे. मला तुम्हाला विचारायचंय तुमचं काय कारण होतं या चित्रपटाशी असोसिएट होण्याचं? बेसिकली खरं सांगायचं म्हणजे असं काही कारण नव्हतं. मी त्या पंथातला नव्हतो. पण 2 विषय माझ्या निगडीत होते. त्यातला पहिला विषय असा होता की मी शेतकरी आहे. माझी 700 एकर शेती आहे आणि आय एम द हायेस्ट वॉटरमेलन प्रोड्युसर इन इंडिया. आणि एवढं सगळं असून आय एम महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त केळी उत्पादक मी आहे. पण एवढं सगळं असून सुद्धा परत मी आनंदी नाही आहे. आनंद यात आहे की ती फुलवण्यामध्ये आनंद आहे पण विक्री करण्यामध्ये काही मिळत नाही सर. खरंच सांगतो तुम्हाला. म्हणजे आज सुद्धा म्हणाल तर आज पपईमध्ये एवढं मोठं काम करतो पण पपई आज सुद्धा माझा 2 रुपये किलोने जातो. म्हणजे काय अवस्था आहे. म्हणजे ठीक आहे माझे इतर बाकीचे 4-5 बिझनेस आहेत सो आय कॅन एबल टू मॅनेज बट व्हॉट अबाउट अदर पीपल्स. म्हणजे जो सामान्य शेतकरी जो 5-7 एकरच्या आतला शेतकरी आहे त्याला सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही. त्यामुळे त्याची जी अवस्था आहे ती अवस्था मला बघितली आणि राम सर आणि विनोद सर माझ्याकडे आले होते आणि त्यांनी मला हा सांगितला. पण मी असं थोडासा प्रथमदर्शनी एक काय म्हणतात तटस्थतेची भूमिका घेतली आणि त्याचबरोबर अजून एक आहे मी समाजकार्य करत असतो. म्हणजे हा पहिला रिझन आहे की हा मूवीमध्ये यावं. आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं की समाजकारण करत असताना मुला मुलींची लग्न करतो आणि माझ्या शेतीच्या मध्ये काम करणारे 400-500 कामगार आहेत. त्यातले BSc ॲग्री साधारण एक 16-17 माझ्याकडे आहेत आणि त्या BSc ॲग्रीमध्ये सुद्धा 13-14 अशी आहेत की ज्यांची लग्नच झाली नाही आहेत. म्हणजे त्यांची 4-5 एकर शेती आहे, लग्न झाले नाही आणि काय वाटेल ते करतात. आणि त्यातले काही शेतकरी त्या विदर्भातले आहेत आणि मग त्यांना फसवणूक आणि ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर मला जाणवलं की अरे हो इट टच माय हार्ट. आणि त्यानंतर मग विचार केला अदरवाईज माझी शाखा कुठे नाही पुणेकर आहे तसं आपण म्हणतो. पण जेव्हा ह्या 2 गोष्टी जवळ आल्या आणि ज्या प्रकारे मला तो विषय जर सिरियस असता तर मी कदाचित थोडासा नकार केला असता. पण ज्या प्रकारे त्या दोघांनी माझ्यासमोर ती अशी काय म्हणतात एक मोहिनी संमोहन काहीतरी माझ्यावरती केलं त्या दोघांनी आणि ज्या प्रकारे मला स्टोरी सांगितली ती इतकी भावली. आणि खरंच सांगतो ज्या प्रकारे त्यांनी सांगितली त्या क्षणापासून मी थोडंसं बघितलंय, पूर्ण बघितलं नाही पण प्रत्येक क्षणी मी हसतो आणि एवढा खदखदून असतो आणि मजा येते बघायला. म्हणजे जे माझ्या मनात होतं जे माझ्या स्वप्नात त्यांच्या स्वप्नातलं माझ्या मनात घुसवलं त्यांनी आणि ते स्वप्न मी साकार करतोय याबद्दल मला खरंच अभिमान वाटतो. नाही पहिल्यापासून सिनेमा बनवताना किंवा या क्षेत्रात जेव्हापासून आलो ना तेव्हापासून हेच डोक्यात होतं की प्रत्येक प्रेक्षक हा प्रत्येकाच्या आयुष्यात प्रॉब्लेम आहे. सो तो एक विरंगुळा म्हणून थिएटरकडे जायचा प्रयत्न करतो की माझ्या आयुष्यात खूप प्रॉब्लेम आहे, टेन्शन आहे, तर मी जातो 2 तास एन्जॉय करतो थिएटरमध्ये बसून या झोनने जातो. सो एकतर त्याचं एंटरटेनमेंट ही पहिली गोष्ट झालीच पाहिजे तरच आपण कमर्शियल सिनेमा करू शकतो. आणि त्याबरोबर मला वाटतं सिनेमा हे समाजाचं खरं रूप मांडायचं माध्यम आहे चांगला आपल्याला. सो त्याच्यातून एक समाजाचा आरसा कसा दाखवतोय विथ एंटरटेनमेंट. सो हा प्रयत्न पहिल्यापासून आहे. आणि मी आणि विनोद जेव्हाही कुठल्याही फिल्मची गोष्ट लिहितो त्यावेळेस आमचं हेच असतं की सोशल मेसेज पाहिजेच पण तो विथ एंटरटेनमेंट पाहिजे तर तो लोकांना जास्त भावतो. त्यामुळं ही गोष्ट निवडली आणि ही गोष्ट आमच्या जगण्यातली असं म्हणू शकतो कारण आम्ही एकत्र कुटुंबाच्या फॅमिलीतून येतो. ह्या गोष्टी आजूबाजूला घडत असतात आणि नेहमी रिस्पेक्ट जो साधा बिझनेस म्हणला मिळतो कुठलाही स्टॉल असेल एखाद्याचा त्याला मिळतो तो शेतकऱ्याला नाही मिळत कधीच. जो एवढं वर्षभर त्याच्यात राबत असतो सो तो रिस्पेक्ट मिळावा आणि ऍटलिस्ट 1000 म्हणजे 10 लोकांना जरी वाटलं ना की हा शेतकरी खरंच भारी असतो तरी मला वाटतं ही फिल्म सक्सेसफुल आहे आमच्यासाठी. नाही आता खरं तर खूप भारी वाटतंय. म्हणजे माझं ऍक्च्युअली इंजिनिअरिंग झालेलं बीटेक झालेलं COP कॉलेजमधून खूप फेमस कॉलेज आहे. सो एकतर सगळ्यांचं होतं चांगली नोकरी आहे वगैरे काय पण एक ओढ होती या क्षेत्राची आवड होती. सो एक साधारणतः मला वाटतं 10 वर्षापूर्वी ठरवलेलं या क्षेत्रात यायचं आणि 10 वर्षांच्या स्ट्रगल नंतर आज ते स्वप्न साकार होतंय. आणि खरं क्रेडिट मला वाटतं माझ्या टीमचं आहे जी तिथे बसलेली आहे ज्यांच्यामुळे शक्य झालं आणि त्यांचा एवढा सपोर्ट होता त्याच्यामुळे हे होऊ शकलं. आणि मी माझा भाऊ म्हणतो एक 2 दिल 1 जान तसा आमचा विनोद आहे. आणि निर्माते म्हणजे फ्रँकली आम्ही जेव्हा गोष्ट ऐकवली मला कौतुक
त्यांचं या गोष्टीसाठी वाटलं की जनरली आपल्याकडे 70% निर्माते ना एका ह्या मनोरंजन विश्वाच्या याने येतात, म्हणजे ग्लॅमरला खेचून येतात. ते बिझनेस म्हणून आले आणि त्यांचा आमच्यापेक्षा त्यांनी गोष्टीवर खूप विश्वास ठेवला की हा विषय आम्हाला पटतोय. कारण आम्ही जेव्हा जेव्हा मीटिंग करायचो त्यावेळेस मिलिंद सरांची तळमळ एवढी असायची शेतकऱ्यांबद्दल की तो एवढा कष्ट करतो, कमवतो, पण साहेब त्याच्या हातातच काही येत नाही. सो ती तळमळ होती आणि त्यामुळे त्यांनी तो सपोर्ट केला. त्यामुळे आज ते सगळं स्वप्न सगळं सत्यात उतरलंय. त्यामुळे खूप भारी वाटतंय. आणि लोकांचा रिस्पॉन्स होईल टीजरला असेल किंवा गाण्यांवरती ज्या ऑर्गॅनिक कमेंट येतात आम्हाला ते वाचून पण खूप छान वाटतं की आपल्याला जो विचार मांडायचा तो लोकांपर्यंत पोहोचतो. आमच्यामध्ये कुणीच येऊ शकत नाही म्हणून इकडे आला. बरोबर. तर काय सांगाल तुम्ही बद्दल? आता फिल्म बद्दल तर सांगितलेलंच आहे रामनी. म्हणजे फक्त एक छोटी गोष्ट सांगतो ह्याची. आम्ही 5 वर्ष झालेलं प्रयत्न करत होतो. आम्ही खूप लोकांकडे जायचो, खूप म्हणजे दोघं इम्प्रोवाइज करून आपण एखादा मदारिणी माकड कसं करून दाखवतो त्या लेवलला जाऊन आम्ही नरेशन दिले आणि अशा लोकांना जाऊन दिले, त्यांचे फोटो जर पब्लिश केले तर म्हणजे किती फेमस होतील. त्याचा आपण वेगळा इव्हेंट करू. हा, तर तसं करत होतो आणि शेवटी मध्ये लॉकडाऊन आलं, आमची ठरलेली शूटिंग कॅन्सल झालं. मग नंतर आम्ही विचार करत होतो काय करतो. म्हटलं ते ही जाऊ दे, ही गोष्ट जुनी झाली, आपण आपलं दुसरं काहीतरी नवीन करू आहे त्याच्यात. मी म्हटलं अरे असं नको राम, इतकं भारी लिहिलं यार, इतकं रात्र जागून रनिंग करताना टेकडीवर कुठे कुठे बसून लिहिलंय असं, आणि किती लोकांना गोष्ट आवडली. तर म्हणला हे बघ सगळे म्हणतात आवडली, मग पैसे का देत नाही, सोडून दे. तर तो मला म्हटला लेखकाला काही पानं अशी असतात की जी त्यांनी लिहायची ती खूप चांगली असतात, पण कालांतराने ती त्याला फाडून फेकून द्यावी लागतात. तर ही आपली फाडून फेकून द्यायची पानं आहेत असं तू समज. आणि मला हे खूप वाईट वाटायचं. बऱ्याच वेळा लोक मला म्हणजे हा शेतकऱ्यांचा पिक्चर आहे, हा कसा चालणार, ह्यांचा पिक्चर आहे, हा कसा चालणार. तर आता त्याचं उत्तर लोक 26 तारखेला देतीलच, कसा चालतोय ते बघतीलच. पण मग मी म्हणलं की एक फक्त मला शेवटचे 15 दिवस दे, मी काहीतरी प्रयत्न करतो. मग आमचे संतोष कुडले सर होते, त्यांना भेटलो. मग त्यांच्या थ्रू मिलिंद सरांना भेटलो. मध्ये विनोद सरांनी पण आम्हाला खूप मदत केलेली या सगळ्यासाठी. तर मग मिलिंद सरांना भेटलो आणि सरांना म्हणलं सर आपल्याकडे आहे तर एक आजचाच दिवस आहे माझ्याकडे, कारण माझी फ्लाईट होती रात्री 12 वाजता लंडनची, तबरेज सरांनी मला घेऊन गेले लंडनला. तर आजच आपल्याला निकाल करावा लागेल. कोर्टात एकच तारीख, एकच निकाल, एक गाव 2 तुकडे. मग सर म्हणले बघा मी ऐकणार आणि 2 दिवसात तुम्हाला सांगणार. म्हणलं सर 2 दिवस नाही, लगेच. सर म्हणले 2 दिवसात सांगणार आणि मी हो नाही तर नाही लगेच सांगणार. मग सरांनी गोष्ट ऐकली. हार्डली 20 मिनिटांची आमची मीटिंग झाली आणि 2 दिवस नाही, मी रात्री फ्लाईटमध्ये रनवेवर असताना सरांचा फोन आला, पुढची मीटिंग करू. आता नेमकं मी मनाला खिडकी नव्हती, नाही तर मी उडी मारली असते. तर असं झालं आणि भारी वाटते. मूवी ओव्हरऑल करताना आणि आता मी ऍक्च्युली सगळी मूवी बघितली आहे बिकॉज DI आणि हे करताना सगळं ओव्हरऑल मूवी बघितली आहे. मस्त मजा आली. फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स होता ओव्हरऑल अँड इट वॉज फॅन्टास्टिक. आणि अशी टीम खरंच कधी भेटली नाही. मजा आली. थँक्यू. मला ह्या दोघांचे कष्ट ते जास्त भावले आणि मी काय मदत करण्याचा प्रयत्न केला, कारण ते सातत्याने येऊन मला गोष्ट सांगायचे माझ्या ऑफिसमध्ये आणि मी सतत कुठल्या तरी सिनेमाच्या प्रमोशनमध्ये वगैरे बिझी असायचो. पण मी त्यांचं एक गोष्ट खूप आहे की ह्यांच्यावर चिडू नाही शकत. ते खूप प्रामाणिक आहेत आणि ते खूप सिन्सिअर आहेत. त्यांच्या कामाच्या बाबतीत ते खूप सिन्सिअर आहेत. आणि मग त्यांनी मला गोष्ट ऐकवली. त्या गोष्टीवरती आम्ही सतत 8-8 दिवसांनी मी त्यांना सांगायचो की ह्या गोष्टीमध्ये हे असं करा, तसं करा. तर ते बदल प्रामाणिकपणे करायचे. आणि मला असं वाटतं की पुण्यामध्ये आम्ही राहतो आणि रमेश समोर बसलाय, प्रवीण इथे आहे, मुळशी पॅटर्न सारखा विषय मांडला होता, शेतकऱ्याची गोष्ट मांडली होती. तर त्याच शेतकऱ्याच्या आयुष्यामध्ये त्याच्या पुढच्या पिढीला काय प्रॉब्लेम आहे तो प्रवीणच्या शिष्यांनी मांडला. हा थॉट मला त्यातला खूप आवडला आणि म्हणून मला यांना मदत करावीशी वाटली. सगळ्यात पहिल्यांदा शहरातल्या ऑडियन्ससाठी आहे की त्यांना एंटरटेनमेंटचं खूप छान पॅकेज मिळणार आहे. आणि जो म्हणतो आपण की आपण सगळं काय करतो पोटासाठी. सो ते पोटात जाणार अन्न आहे, तो पिकवणारा जो अन्नदाता आहे त्याची ती गोष्ट आहे आणि ती खूप एंटरटेनिंग पद्धतीने मांडलेली आहे. तो एक हलका फुलका एंटरटेनिंग सिनेमा आणि तुम्हाला काहीतरी
थिएटरमधून बाहेर येताना काहीतरी सोबत घेऊन येणारा सिनेमा तुम्हाला पाहिल्याचा अनुभव मिळेल. आणि मला वाटतं शहरातल्या प्रत्येकाला वाटेल की यार गावाकडे 1 एकर का होईना आपली शेती पाहिजे. सो सेम हे लिहून ठेवलं होतं आम्ही. हे सेम आहे, म्हणजे दोन गोष्टी की शहरातल्या लोकांना खूप एंटरटेनमेंट मिळेल आणि त्यांना गावात गेल्याचं फील येईल, त्यांनाही वाटेल की आपण जाऊन शेती केली पाहिजे. आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपण मॉलमध्ये 10,000ची शॉपिंग करतो, 20,000ची शॉपिंग करतो, तिथे आपल्याला 2 रुपयाची कॅरी बॅग पण फुकट मिळत नाही. पण ज्यावेळी आपण इकडे 20 रुपयाचे टोमॅटो घेतो त्याला म्हणतो नाही 15चे दे, मग 2चा कढीपत्ता फुकट दे, प्लस त्याला म्हणतो कॅरी बॅग दे, नाही तर घेत नाही. तर ही बार्गेनिंग शहरातली लोक करताना 10 वेळा विचार करते. राम सर जसे म्हणाले ना की 4 वर्षापूर्वी कंपोज केलं होतं गाणं, प्रणित सरांनी लिहिलंय. प्रणित सर आणि माझं रिलेशन खूप आधीपासूनच आहे. म्हणजे इव्हन प्रवीण सर सुद्धा शिवबातले शिवराय, आणि वाईट वाटतंय की ते नाही येत. आमचं खूप चालायचं त्यावेळेस की काहीच नव्हतं आम्ही दोघे सुद्धा. त्यावेळेस मी म्हटलं होतं की बघा काही असेल तर, म्हटलं ये ऑफिसला आपण बघूयात, प्रोडक्शनमध्ये जॉईन कर. पण ते कधीच शक्य नाही झालं. आणि मी ठरवलं होतं की हे गाणं झालं की जाऊन भेटायचं म्हणून. त्याच्यानंतर कोविड आणि मग या सगळ्या गोष्टी झाल्या, तर कधी ते नाही बोललं गेलं की त्याला माहिती नव्हतं की मी करतोय गाणं. त्याच्यामुळे पुढचे जे काही शब्द होते ते आम्ही केले, त्याचे लिरिक्स. आणि रोमॅन्टिक सॉन्ग होतं ते आहे म्हणजे, पण ती फिलिंग एक वेगळी होती जी ते रिलेशन होतं ना प्रणित सरांचं. आणि मी 3-4 महिने त्यांच्यासोबत होतो सतत. तर मला वाटतं की ते कुठेतरी राहिलं, ते सांगायचं राहिलं. पण बाकी गाणं करताना खूप मजा आली. आणि आम्ही 2 गाणी कंपोज केलीत या फिल्मसाठी. आणि नेहमी असं होतं की प्रोड्युसर डिरेक्टर खूप फ्रीडम देत नाही, पण थँक्यू सर, तुम्ही खूप फ्रीडम दिलं आम्हाला की तुम्हाला हवं तसं काम करा. आणि त्याची खूप मजा आली हे काम करताना. पहिल्या मीटिंगलाच मिलिंद सरांना आम्ही भेटलो होतो. मिलिंद सर, प्रणव सर, म्हणजे एवढी त्यांची शेतकरी राजाबद्दलची कळकळ आहे ना, ती नेहमी त्यांच्या बोलण्यातून दिसून आली. म्हणजे पहिल्या मीटिंगला पण त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्हाला ती फिलिंग पोचवायची आहे लोकांपर्यंत, त्याच्यामुळे गाण्यातून आम्हाला काही कॉम्प्रोमाइज नाही पाहिजे. तर ती फिलिंग खूप महत्वाची होती, त्याच्यासाठीच प्रयत्न केले. आणि खूप छान पूर्णत्वाला आलं असं म्हणायला हरकत नाही, कारण छान झालंय गाणं. आणि या गाण्यासाठी आय एम शुअर हे गाणं खूप हिट होणार आहे अजूनही. त्यामुळे तुम्हाला दोघांनाही खूप खूप शुभेच्छा या गाण्यासाठी. सोनाली, मला तुला विचारायचं आहे की तुझा अनुभव कसा होता या गाण्यासाठीचा? ॲक्च्युली करण दादा आणि कुणाल दादा म्हणाले तसं हे गाणं फार जुनं आहे. ह्याचा मुखडा मी स्टुडिओला जेव्हा रेकॉर्डिंगसाठी जायचे तेव्हा बऱ्याचदा ह्याचा मुखडा मी ऐकायचे. आणि मला हे माहिती होतं जेव्हा हे स्क्रॅच होतं या गाण्याचं दादाकडे, तेव्हा मला माहिती होतं की असं एक गाणं आहे यांनी तयार केलेलं. त्यानंतर हे सुद्धा कळलं की नवरदेव BSc ॲग्री अशी एक फिल्म येते ज्याच्यासाठी हे दोघेही काम करतायत आणि हे गाणं त्या फिल्मसाठी देत आहेत. आणि तेव्हा पण त्यांच्या बऱ्याच चर्चा मी ऐकत होते. पण त्यानंतर जेव्हा गाण्याचं ॲक्च्युली सगळं जे फायनलाइज करत होते ऑडिओ, तेव्हा मला कुणाल दादा म्हणाला की ह्या गाण्याचं फिमेल जे आहे पार्ट तो तू गातेस. आणि जेव्हा मला ओव्हरऑल फिल्मबद्दल समजलं तेव्हा मला ॲक्च्युली खूप ग्रेटफुल फील झालं की इतक्या चांगल्या विषयावर एक फिल्म येते जो खूप वेगळा विषय आहे आणि खूप गरजेचा विषय आहे. आणि अशा फिल्मचा मी ॲज अ सिंगर एक छोटासा पार्ट होतीये. सो आय रिअली फील ग्रेटफुल फॉर इट. आणि आता फिल्मची जितकी चर्चा मी ऐकते सगळ्या टीमकडून त्याबद्दल अजून जास्त एक्साइटमेंट वाढली आहे आणि अजून खूप हॅपी फील होत आहे. आणि संपूर्ण टीमला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. आमची खूप लास्ट मोमेंटला या फिल्ममध्ये आणि म्हणजे एकदमच
एक हार्डली 1 आठवडा झाला असेल आम्ही गाणं रेकॉर्ड केलं असेल, 10 दिवस आहे. लास्ट मोमेंटला एंट्री झाली आहे आणि विनोदजींचा फोन आला की मनीषजी गाणं करतोय आम्ही. आणि त्यानंतर मला कळलं की सगळी माझी जवळची माणसं म्हणजे माझ्या घरातली माणसं, क्षितेश, रमेश दादा, आणि मला कळलं की नवरदेव या फिल्मसाठी गाणं मिळते. आणि शेतकरी हा जो विषय हा माझ्या पण खूप जवळचा आहे, कारण की माझी पण आजोबा शेतकरी होते. त्यांना अनफॉर्च्युनेटली काही कारणासाठी त्यांची शेती विकावी लागली, तर तो माझ्या पण खूप जवळचा विषय. तर या विषयाशी जुळलं जाणं ही माझ्यासाठी खूप महत्त्वाची हे होती, गोष्ट होती. आणि ऑफकोर्स माझं गाणं थोडं वेगळं आहे, फिल्मचं प्रमोशनल गाणं आहे, डान्सिंग नंबर आहे आणि ते खूप मोठं सरप्राईज आहे. जेव्हा ते बाहेर येईल तेव्हा ते तुम्हा सगळ्यांना आवडेल. चिनार महेश यांनी खूप मस्त कंपोज केले, त्यांच्या बाजातलं गाणं आहे, मंगेश कांगणेंचे शब्द आहेत आणि मला गाताना आणि ओव्हरऑल खूप मजा आली आणि धमाल केली त्यावेळेस. जेव्हा गाणं येईल तेव्हा तुम्हाला सगळ्यांना नक्की आवडेल, ही माझी गॅरंटी आहे तुम्हाला.